मार्कवर आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी धर्मराज अगदी अतिशय उत्कृष्ट मारा करत असताना आपल्या पुढच्या चेंडूचा सामना करण्यासाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सोहेल यांचा पहिला चेंडूवर प्रहार, मोठा फटका, चेंडू जाईल सीमा पार, फर्रार चौकार. दोन षटकाची समाप्ती अगदी पाहिलं तर आपण या दोन षटकाच्या समाप्तीचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या आहे ती 36. 2 गडी बाद 6 षटकाचा हा सामना. प्रत्येकी 3 षटक झाल्यानंतर 1 मिनिटाचा पॉवर ड्रिंक्स ब्रेक असेल. दोन्ही संघाने याची दक्षता घ्यायची आहे. जे सांगितलेले जे काही नियम असतील ते संयोजक कमिटीने त्या नियमाचं पूर्ण पालन करायला पाहिजे. जर याच्या व्यतिरिक्त जर पंचांना न विचारता जर एखादा खेळाडू एका संघाचा मध्ये गेला तर 5 रनाची पेनल्टी आहे. याचीही दक्षता यांनी घ्यायची आहे. आणि 24 मिनिटाचा आपल्याला वेळ आहे. 24 मिनिटांमध्ये आपण 6 षटक टाकले पाहिजेत. वारंवार टीम मीटिंग अजिबात नकोय. या सूचनांचं पालन करा. प्रत्येक वेळेस प्रत्येक षटकानंतर सूचना करणं हे योग्य ठरणार नाही. त्यासाठी आलेल्या बाहेरून जे 8 संघ आहेत त्या 8ही संघातील सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण नियमांचं पालन करायचं. आपण गोलंदाज पाहतोय आयुब. पहिला चेंडू आयुब यांचा टप्पा पडल्यानंतर थोडासा लेग साईडला गेला आणि पंचांचे हात दोन्ही समांतर. धावा मिळतील अवांतर. धावसंख्येमध्ये भर. धावा होतील 37. 2 गड्याच्या मोबदल्यात. सर आजचा सामना आपण पाहिला तर 2 षटकामध्ये तब्बल 36 धावा आलेले आहेत. 6 षटकामध्ये कितीपर्यंत धावसंख्या होईल? अगर इसी रन रेट से रन बनेंगे तो यहाँ से प्रोजेक्टेड स्कोर दिखाई देता हुआ 111. लेकिन यहाँ पर देखा गया है कि बढ़िया शुरुआत के बाद भी अगर गेंदबाजी सदी हुई लाइन और लेंथ के साथ की गई एक अचूक टिप्पे पर तो वापसी की है गेंदबाजों ने. कल ही का मुकाबला देखिए बेंगलोर का और दिल्ली का. वहां पर जो धमाकेदार शुरुआत मिली थी उसके बाद कमबैक किया था. क्रिकेट आपको मौके देती है. सिर्फ उस मौके को आपको अपने दोनों हाथों में लेना है. इस बीच वाइड गेंद. रनों में बढ़ोतरी होती हुई 39. लॉस ऑफ 2 विकेट्स. इस बार पहले पर गई थी उसको 6 रनों की 6 शेर पर भेज दिया. जबरदस्त शॉट आउट ऑफ द पार्क. ये मिलते हैं 6 रन. दिशा से भटके तो पड़ेंगे फटके. यहां पर 6 रन. बल्लेबाज का नाम था सोहेल पठान. 2 गेंदों का सामना किया है 10 रनों के व्यक्तिगत स्कोर पर बल्लेबाजी करते हुए 500 की स्ट्राइक रेट से. जो भी आ रहा है आते हुए अपने हाथ खोलते हुए. इस बीच बैक टू द बैलर खला हुआ स्ट्रोक लॉन्ग ऑफ की दिशा में. वहां पर फील्डर आते गेंद को पकड़ते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों के पास पर्याप्त समय था अपने छोर बदलने का. इस 1 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर 46 रन 2 विकेट का नुकसान पर. जो भी दर्शक अभी भी यहाँ पर ऑन फील्ड और ऑनलाइन यूट्यूब के द्वारा जुड़े हैं उनको एक बार फिर से बता दो कि बोरी क्रिकेट क्लब बोरी के कप्तान ने टॉस जीता पहले बल्लेबाजी करने का निर्णय और उस डिसीजन को यहाँ पर सही साबित करते हुए इस बीच क्या छूटा है और साथ में 4 रन मिलते हैं. खराब फील्डिंग कहूंगा मैं यहां पर. 4 रनों के लिए गेंद बाउंड्री के बाहर. एक आसान सा कैच हो सकता था वहां पर. कैचेस विन मैचेस. एक कहावत कभी झूठ नहीं होती. कहावतें जो जो हमारे पूर्वजों ने लिखी है वो सब कहावतें अभी भी. इस बीच फिर से ओवर पिच गेंद थी. फिर से लॉन्ग ऑफ की दिशा में खेला हुआ स्ट्रोक. पिछली गेंद पर कैच छूटी थी यानी उस गेंद पर निश्चित रूप से उस फील्डर के ऊपर दबाव था. वही साफ दिखाई दिया. हल्का सा फंबल और उसके चलते 1 रन. दोनों टीमों के 12वें खिलाड़ी से रिक्वेस्ट होगा कि अब 3 ओवर की समाप्ति होने वाली है. जो कुछ आपको संदेश देना है आप अपने खिलाड़ियों को पानी के जरिए दे सकते हैं. इस बीच डॉट गेंद के साथ ओवर की समाप्ति होती हुई
3 ओवर की समाप्ति पर स्कोर है 1 रन 2 विकेट के नुकसान पर। जो कुछ पानी बैट साथ में जो कुछ मैसेज देना है आप अब यहाँ पर 1 मिनट के अंदर दे सकते हो। जो कुछ रूल्स है दोनों टीमों को रूल्स को फॉलो करना पड़ेगा वरना आपको दंडित किया जाएगा। निर्धारित जो आपके 6 ओवर है वो 24 मिनट्स में पूरे होने चाहिए। समय के चलते क्योंकि यहाँ पर हर दिन सुबह के 3-4 बज रहे हैं, उसके बाद ना किसी की नींद होती है और ना कहीं मन लगता है, इसलिए जो कुछ नियम यहाँ पर बनाया है आयोजकों ने उसको सभी को फॉलो करना होगा। उसके सिवाय आपके पास कोई पर्याप्त ऑप्शन नहीं है। त्यासाठी वेळ कोणासाठी थांबत नाही सर, कारण वेळ कोणाचा गुलाम नाही। निश्चित अगदी त्याप्रमाणे वेळेचं तंतोतंत पालन करणं, या स्पर्धेचे काही नियम असतील त्या नियमांचं पालन करणं ही खरी खेळाडू वृत्ती असते। आणि अगदी आपण पाहिलं गेलं तर या चषकाचा 7वा दिवस आहे आणि आपण अगदी पाहिलं तर अतिशय शांततेत आणि खेळाडू वृत्ती कशी असावी अगदी त्याच पद्धतीनं खेळ सादर करत असताना पाहता पाहता या स्पर्धेचा 7वा दिवस संपन्न होत आहे। आजच्या 7व्या दिवसातील हा पहिला सामना आपण पाहतोय। अतिशय सुंदररित्या एक आयोजन नियोजन, ग्रामीण भागातील एक नामांकित स्पर्धापैकी एक। खरं तर या बॅनरवर मराठवाड्यातील नामांकित स्पर्धा टाकलंय। खऱ्या अर्थानं येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गाववाईज स्पर्धा असं तुम्ही नामोल्लेख करा, कारण ही स्पर्धा फक्त मराठवाड्यापुरती मर्यादित नसून ही मराठवाड्याच्या बाहेर गेलेली ही स्पर्धा आहे। कारण इतकं देखणं आयोजन, दर्जेदार आयोजन हे कुठं खेड्यागावामध्ये पाहिलं गेलं तर पाहायला मिळत नाही। त्यामुळे तुम्ही शक्यतो जास्तीत जास्त जाऊया मैदानाच्या आतमध्ये। षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार विशाल। पहिला चेंडू बॅटचा काटा घेत सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, फलंदाज होईल बाद। 4थ्या षटकाची सुरुवात अतिशय पाहायला गेली तर एक प्रमुख फलंदाज बाद होत असताना आपण पाहतोय। धक्का क्रमांक 3 आहे। चला नवीन फलंदाज लवकरात लवकर मैदानात पाठवायचा आहे। टीम मीटिंग अजिबात नकोय, वेळेचं भान ठेवायचं आहे। 24 मिनिटांमध्ये आपल्याला 6 षटक पूर्ण करायचं आहे। हे लक्षात ठेवून आपण कशी गोलंदाजी करायला पाहिजे, कशी क्षेत्ररक्षण करायला पाहिजे ही रणनीती खऱ्या अर्थानं धानोरा संघ क्षेत्ररक्षण करत असताना लक्षात ठेवलं पाहिजे। आणि फलंदाजीसाठी तुम्ही प्रामुख्याने बोरी संघाला विनंती आहे की फलंदाज बाद झाल्यानंतर आपणही वेळ घेऊ नका, सहकार्य करायचं आहे। कारण कॉमेंटेटर असतील किंवा गुणलेखक असतील हे रात्री 3-3 वाजता इथून लातूरला जाण्याचा प्रवास या गोष्टी गांभीर्याने घेतलं पाहिजे, अतिशय महत्वाचं आहे। जाऊया मैदानाच्या आतमध्ये। या विकेट नंतर पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे। परत एकदा एक चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑनच्या दिशेने आणि या ठिकाणी आपण काय पाहतोय, पुला खालून पाणी गेलेलं आहे। चेंडू सीमा पार फर्रार चौकार आहे। धन्यवाद। या चौकाराच्या मदतीने अगदी आपण पाहिलं तर धावसंख्या आहे ती 55, 3 गड्याच्या मोबदल्यात 4थं षटक मार्गस्थ आहे जे की विशाल। अगदी आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर एक फलंदाज बाद, त्यानंतर एक चौकार। पुढचा चेंडू अतिशय देखणा चेंडू ब्लॉकहोल मध्ये टाकलेला होता चेंडू। जर विशालच्या हाती चेंडू कनेक्ट झाला असता तर नक्कीच धावबाद होण्याची शक्यता होती, परंतु त्या ठिकाणी चेंडू निसटला आणि एक धाव या ठिकाणी निश्चितप्रमाणे दोन्ही फलंदाज पूर्ण करत असताना आपण पाहतोय। फलंदाजीचा विचार केला तर सोहेल पठाण 4 चेंडू 11 धावा। सुंदर साथ देण्यासाठी सतीश आला मैदानात। परत एकदा एक चांगला फटका, या ठिकाणी एक चांगलं फॉलो थ्रू मध्ये स्वतः क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहतोय चेंडू जाईल निर्धाव। असं क्षेत्ररक्षण गोलंदाजी करत असताना करणं अतिशय खूप अवघड असतं सर। तसं पाहायला गेलं तर गोलंदाजी करण्याने तेवढ्या तिथल्या कमीत कमी वेळामध्ये चेंडू आवडणं हे खूप अवघड असतं संकेत सर। परत एकदा लागोपाठचा दुसरा चेंडू या ठिकाणी अगदी आपण पाहिलं तर निर्धाव जातोय। सन्मान्य किशोरजी देशमुख साहेब यांच्या वतीने आजही आईस्क्रीमची आमच्याकडे व्यवस्था झाली, त्यांचं या कॉमेडी बॉक्सच्या वतीनं लेखकांच्या वतीनं खूप खूप धन्यवाद।
परंतु आमच्या साऊंड सिस्टीमचा बी विचार केला पाहिजे. परंतु त्यांचं प्रेम हे या ठिकाणी थांबू शकत. वरचा चेंडू वा क्या बात आहे. पॉइंटच्या डोक्यावरून ढकलून दिलेलं क्षेत्ररक्षक आहे. त्या ठिकाणी पाहिलं तर चेंडूने टप्प्यानंतर वन घेतलं आणि चेंडू वन बाउन्स टू बाउन्स जाता येतोय. खडखडीत दणदणीत नरसिंग चषकाचा चौकार. चार षटकाच्या समाप्तीनंतर पाहिलं तर आपण धावफलकावर धावा आहेत ते 63 गड्याच्या मोबदल्यात आणखीन 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बोरी संघाचे प्रथम नाणेफेक जिंकून या ठिकाणी फलंदाजी करण्याचा निर्णय आतापर्यंत योग्य ठरला असं या ठिकाणी दिसून येत आहे. जे की उर्वरित 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाजीसाठी पठाण आयुब पठाण आपल्या कोट्यातील दुसरा आणि संघासाठी 5वं षटक. अतिशय उत्कृष्ट असा चेंडू परंतु टप्पा पडल्यानंतर थोडा लेग साईडच्या एसटीच्या बाहेर राहिला आणि पंचांच्या हात दोन्ही समांतर धावा मिळतील. अवांतर धावसंख्या आहे ती 61. चालू असलेल्या 7व्या दिवसाचा हा पहिला सामना नरसिंह चषक 2025 मौजे तपसे चिंचोली. उलट्या चेंडू या ठिकाणी खेळून काढलेला क्षेत्ररक्षक आहे. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे धावत आहेत. चेंडू जाईल सीमा रेषा पार. चौकार. धन्यवाद. या ठिकाणी खरं असं पाहायला गेलं तर संकेत सर गोलंदाजाला अपेक्षित काय असतं तर क्षेत्ररक्षणाची सुंदर साथ. अगदी पाहायला गेलं तर बरेच चौकार मिसफिल्डिंगच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. बरेच कॅच या ठिकाणी सोडण्यात आले. हे कुठेतरी कमी झालं पाहिजे. आणि परत एकदा आता मात्र गोलंदाजाच्या डोक्यावरून तीर की तरह सीधा सीमा रेखा के पार. 4 रनों के लिए. पहिला चेंडू वाईड राहिला त्यानंतर लागोपाठचे 2 चौकार. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी करत असताना आपण पाहिलं तर स्ट्राईकवर सतीशला आपण पाहतोय. सतीशनं मात्र 4 चेंडूचा सामना केलाय आणि तब्बल 3 चौकारानं अतिशय आक्रमक पवित्र सादर. परत एकदा पुढचा चेंडू सज्ज आहे. या ठिकाणी बीट झालेला आहे सतीश. जे लेग साईडला मारण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट आणि बॉलचा मनाव तसा संपर्क झाला नाही. सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातो निर्धाव. थांबलेली धावसंख्या पाहिली तर 69. 3 गडी बाद. 5वं षटक मार्गस्थ आहे. परत एकदा या ठिकाणी आयुब कडून थोडीशी चूक झाल्या. धावबाची संधी आहे आणि त्या ठिकाणी होऊ शकत नाहीये. जर डायरेक्ट हिट लागली असती तर नक्कीच या ठिकाणी शोएबला परतावं लागलं असतं. अतिशय उत्कृष्ट आपल्याच फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करत असताना आयुबने चांगलं क्षेत्ररक्षण केलं. कॅच सुटली परंतु त्या कॅचचं जर पाहायला गेलं तर धावाची संधी आयुबकडे होती परंतु या ठिकाणी थ्रो डायरेक्ट होऊ शकला नाही आणि त्या ठिकाणी फलंदाज सुरक्षित आहे. जाऊया या षटकातला 5वा चेंडू मार्गस्थ आहे. या ठिकाणी सक्सेसफुल पॉवरफुल दे धक्का सीधा छक्का. धन्यवाद डीजे. या ठिकाणी या षटकाराच्या मदतीने बोरी संघाची धावसंख्या झाली आहे ती 76. वाटतं 5व्या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक आहे. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर 6 षटकामध्ये तब्बल जवळपास सरासरी 100च्या जवळ एक रन या ठिकाणी होत आहेत. एक दिवस एक सामना पाहिला सर आपण 122 धावा झालेल्या होत्या. त्यानंतर त्या स्कोररला पास अजूनही कोण केलं नाहीये. पाहिलं तर काल 88 धावा झाल्या होत्या मुरुड संघाच्या. परत एकदा एक मोठा फटका परत जातोय. पाहूया पंचांचा निर्णय काय येईल आणि घोषांकित 2 धावांसाठी आविष्कार बॉल द्यायचा. आविष्कार सर या ठिकाणी आपण चेंडू मैदानाच्या पाठवायचा आहे. 5 षटकाची समाप्ती. अगदी धावसंख्या पाहिली तर 78. 3 गडी बाद. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. चला आपल्याकडे टायमाचं बंधन आहे. लवकरात लवकर षटक पूर्ण करा. 1 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक्स मायनस केला तर 7 मिनिट झालेले आहेत. आपल्याकडे
2 ते 3 मिनिटाचा वेळ आहे शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी. चला, गोलंदाजी मार्कवर तयार. विशाल रक्षक आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय. जो कुछ रूल्स बनाए थे कि 24 मिनट खत्म होने से पहले आपको अपना अंतिम ओवर शुरू करना था, यहाँ पर टाइम में ओवर बराबर चलता हुआ. इस बीच विशाल राइट टाइम ओवर द विकेट, स्ट्राइक पर सोहेल. शॉर्ट पिच गेंद थी और डीप एक्स्ट्रा कवर के ऊपर से ट्रॉफी को सलामी देता हुआ है. बेहतरीन छक्का सोहेल के बल्ले से निकलता हुआ. और पंकज सर, इसे मैं क्रिकेट का शॉट कतई नहीं कहता, इसको मैं टेनिस कहता हूं. टेनिस का शॉट ऐसे ही होता है, अपने मात्र बॉटम हैंड का इस्तेमाल करते हुए डीप एक्स्ट्रा कवर के ऊपर से छक्का लगाने के लिए आपके पास कला होनी चाहिए. और एक कला यहां पर एक बार फिर से दिखाई दे. इस छक्के के साथ स्कोर में देखते देखते बढ़ोतरी होती हुई 91 रन 3 विकेट के नुकसान पर. 3 गेंदों का अभी भी खेल बाकी है, 2 छक्के उसमें आ चुके हैं. विशाल इस बार फिर से बैक टू द बॉलर, लॉन्ग ऑफ के ऊपर से छक्के के हैट्रिक यहां पर सोहेल के बल्ले से निकलता हुआ. 3 लगातार छक्के. अद्भुत, अविश्वसनीय, अद्वितीय, अनाकलनीय, अचंभित कर देने वाली बल्लेबाजी. ग्राउंड की चारों दिशाओं में शॉट्स लगाते हुए एक पहला डीप एक्स्ट्रा कवर, फिर डीप मिड विकेट और अब लॉन्ग ऑफ. अब यहां पर कब कहां आने वाला है. इस बार घुटना टेक, तमाशा देख. फील्डर के पास कोई मौका नहीं, फील्डर मात्र दर्शक बनते हैं. गेंद 1 बाउंस 2 बाउंस, रफू चक्कर 4 रनों के लिए. 13 गेंदों पर 45 रनों पर बल्लेबाजी करते हुए अगर इस गेंद पर छक्का लगाएंगे तो 14 गेंदों में इस टूर्नामेंट की तीसरी फास्टेस्ट 50 सोहेल के नाम हो सकती है. अगर यहां पर छक्का लगा तो विशाल, और यहां पर जी हां 4 बैक टू बैक छक्के. इसी के साथ इस टूर्नामेंट की नेशनल चषक 2025 की तीसरी फास्टेस्ट 50 सोहेल के नाम. धन्यवाद डीजे. 107 यानी जीतने के लिए टारगेट दिया है 108 रनों का. तीसरी फास्टेस्ट 50 इस नरसिंह चषक 2025 की पहली जो 2 फास्टेस्ट 50 थी. यमराज 11 क्रिकेट संघ कदमापुर के अनिल जाबाज फलंदाज, उनका नाम है अनिल भोसले. उसमें एक